नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा। नवरात्री निमित्त श्री गणेश बाल मित्र मंडळाच्या वतीने रास दांडियाचे आयोजन करण्यात आले होते। दांडेकर पूल येथील श्री गणेश बाल मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो। मंडळाने यावर्षी 28व्या वर्षात पदार्पण केले आहे। माजी नगरसेवक शंकर पवार यांनी सपत्नीक या अष्टभुजा मातेची आरती केली। ही अष्टभुजा माता नवसाला पावणारी असून मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांच्यासह सुनील भेगडे, सोनू कांबळे, दत्ता जोरी, बाबा अडागळे, जयदीप यनपुरे, शरद शिंदे आदी कार्यकर्ते देवीची मनोभावे 9 दिवस पूजा करतात। मंडळाच्या वतीने देवीसाठी LED लाईटचे मंदिर बनवण्यात आले आहे। प्रज्वलित ज्योतीलाच मातेचे जागृत स्थान मानत असंख्य भाविक मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करत आहेत। जागृत देवी म्हणून मातेच्या दर्शनासाठी हजारो भक्तगण येतात। देवीचे मनोहारी रूप आणि मंडळ परिसरातील मंगलदायी वातावरण यामुळे भक्तीचा सात्विक आनंद भाविकांना अनुभवता येतो। नवरात्रोत्सवामध्ये मंदिर परिसरात भजन, कीर्तन अशा धार्मिक उपासनेबरोबरच रंगणारा रास दांडिया वैशिष्ट्यपूर्ण आहे। घटस्थापनेपासून हा भक्तीचा मेळा सुरू होतो। सकाळी 9 ते 11 या वेळेत देवीचा पाठ, सायंकाळी 6 ते 6:30 या वेळेत आरती आणि रात्री 8 ते 10:30 पर्यंत गरबा हे या उत्सवाचे आकर्षण असते। यांनी अजूनही आपली दादागिरी चालते हे राष्ट्रवादी अधिवेशनाच्या समारोपातील भाषणातून दाखवून दिले। आरोप करणाऱ्यांना मी थेट अंगावरच घेतो, पाठीत वार करत नाही। मी कोणाच्या बापाला घाबरत नाही। पदाचा गैरवापर केल्यास घरी पाठवण्यात येईल। टीकेची पर्वा न करता धाडसाने आणि तडफदारपणे निर्णय घ्यायला हवेत। प्रशासनातील अधिकारी हे निवृत्त झाल्यानंतर पोपटासारखे बोलू लागतात, हे वागणं बरे नव्हे। पवार विरुद्ध पवार अशी टीका केली। तुमच्या बापाच्या पोटात काय दुखतं, आम्ही बघू ना आमचं काय ते, अशा खणखणीत शब्दांचा वापर करत तब्बल 54 मिनिटे भाषण करून अजित पवार यांनी अजूनही आपली दादागिरी चालते हे दाखवून दिले। आणि काही जण अशी आहेत की स्वतः निवडून यायचं नाही। काल एक आमच्या इंदापूरला सभा झाली, त्याच्यामध्ये एका पक्षाचे अध्यक्ष तिथं माझ्याबद्दल काहीतरी बोलले। अरे बाबा, आधी तू तुझ्या इथनं लोकांच्यातनं निवडून येऊन दाखवून मग माझ्याबद्दल बोल। आहे का धमक लोकांच्यातनं निवडून यायची? नाही, मी तर घेतच नाही। मी कुणालाच, मी जर कुणाला घेतलं तर अंगावर घेत असतो। मी पाठीमागनं वार कुणावरच करत नसतो।
त्याच्यामुळं त्याच्याही बद्दल काही काळजी करायचं कारण नाही. त्याचबरोबर त्यांनी राजकारणात कसे वागावे याबाबतही समजावले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी निवडणुकांमधील राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी याविषयीही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पुणे शहर आणि जिल्ह्यात महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा दूध संघ ही आणि अनेक पदे राष्ट्रवादीकडे आहेत. पुण्यात जसे आहेत तसे सगळीकडेच असले पाहिजेत. यासाठी प्रमुखांनी प्रयत्न करावेत. जनतेचा विश्वास संपादन केल्यावरच हे शक्य होते असे सांगून पवार यांनी नंदुरबारचे उदाहरण दिले. एखाद्या भागात आपण कमी पडत असू तर पदाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे. पदाचा चांगल्या कामासाठी वापर करा. पक्षाचे पद कमी होऊ देऊ नका. कार्यकर्ते उत्साहाच्या भरात काहीतरी करायला जातात आणि नवे प्रश्न निर्माण करतात. पुन्हा हे सांगणार नाही तर थेट घरी पाठवेन असा सज्जड दमही पवारांनी भरला. पुन्हा हे माहीत नव्हते, सांगितले नव्हते, माहीत असते तर केले नसते असे म्हणू नका. पवार साहेब आणि पिचड साहेब यांच्या समक्ष मुद्दाम मी तुम्हाला सांगत आहे अशी वॉर्निंगही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही, परंतु कायद्याच्या विरोधात नियमबाह्य काम झाले तरच कारवाई झाली पाहिजे असे सांगून पवारांनी लवासा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या संस्थेला दिलेल्या जमिनीचा उल्लेख केला. मंत्रालयामधलंच एक उदाहरण सांगतो. भुजबळ साहेब, मंत्रालयाला आग लागली वरच्या 3 मजल्याला. त्यावेळेस तुम्ही आम्हाला कॅबिनेटच्या वेळेस किती खर्च येईल सांगितलं होतं? 90 कोटी. बरोबर आहे? तुम्ही बघा, आता मी मंत्रिमंडळात नाही, पण मला परवा कळलं की जे टेंडर आलं ते जवळपास 250 कोटी रुपयाचं आलं. मधल्या काळामध्ये टेंडर वाढली की नाही ह्याची तपासणी करा. त्याच्यामध्ये कुणाचं चुकीचं झालेलं असेल तर ते त्या ठिकाणी त्याला शासन पण झालं पाहिजे. परंतु एकंदरीत महागाई वाढल्यामुळे ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्हालाही ज्यांना वाटलं होतं, भुजबळ साहेबांनी पण त्यावेळेस आम्हाला सांगितलेलं होतं, त्यांनी ते सगळं मंत्रालय तातडीनं सुरू करण्याच्या करता स्वतः मंत्रालयाच्या समोर खुर्ची टाकून बसून रात्रीच रंगून घेतलेलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 90-100 कोटी खर्च येईल आणि 3 महिन्यात आपण तो निर्णय घेऊ. आज लवकर निर्णय नाही झाला, लवकर काही गोष्टी तिथं मान्य झाल्या नाही, त्याच्यामुळं अजूनही मंत्रालयाचं कामच सुरू झालेलं नाही. लवासाला 30 वर्षांच्या भाडेकरारांनी ही जमीन दिली आहे. या आणखी 20 वर्षे शिल्लक असून त्याचा मोबदला मूळ किमतीपेक्षा जास्त दिला आहे. त्याचप्रमाणे गडकरींनी चांगला प्रस्ताव दिला, त्यामुळे त्यांना जमीन दिल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. राज्यात ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प होणार आहेत तेथील परिस्थितीची माहिती घेऊन ते प्रकल्प सुरू करावेत. राजकीय परिणामांचा देखील विचार करावा अशी विनंती मंत्रिमंडळाला करीत असल्याचेही ते म्हणाले. भारतातील 28 राज्यांच्या 28 लोकनृत्य नाट्यांचा कलाविष्कार नुकताच सादर करण्यात आला. सुजलाम सुफलाम भारत या भारतातील 28 राज्यांच्या 28 लोकनृत्यांवर आधारित कार्यक्रमात भारतीय लोकनृत्य परंपरेतील लोकसंगीत, संगीत वाद्य, लोकनृत्य सादरीकरण, पारंपरिक वेशभूषा आणि त्याच्या जोडीला दृकश्राव्य माध्यमातून रंगमंचावरील पडद्यावर ऐतिहासिक, भौगोलिक, पर्यटन आणि सांस्कृतिक कला प्रकारांचे रम्य सादरीकरण करण्यात आले. अकॅडमी ऑफ इंडियन आर्ट अँड कल्चर संस्थेचे संस्थापक दिवंगत गुरुनाथ कुलकर्णी यांनी ही संस्था स्थापन करून गुरुवर्य रमेश पुरव आणि त्यांच्या सहकलाकारांना वेगवेगळ्या कलाकृती सादर करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून सुजलाम सुफलाम भारत हा नृत्यनाट्याचा कार्यक्रम सर्व वर्गातील, सर्व जाती धर्मातील कुटुंबासहित पाहता यावा आणि एक भारतीय म्हणून आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा जपावा आणि अभिमान वाटावा हा असा कार्यक्रम होता. गुरुनाथ कुलकर्णी यांनी जोपासलेली सांस्कृतिक स्वप्ने, त्यांचे विचार, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी अशा प्रकारच्या कार्यक्रमातून पुढे आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेमार्फत या कलाकृती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून प्रथम सुजलाम सुफलाम भारत या कार्यक्रमातून आणि पुढे येणाऱ्या अशा अनेक कलाकृतीतून सादर करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. अकॅडमी ऑफ इंडियन आर्ट अँड कल्चरच्या राष्ट्रीय संकल्पनेवर आधारित सुजलाम सुफलाम भारत या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम हा भारतीय सांस्कृतिक परंपरेवर आधारित होता.
बँक ऑफ महाराष्ट्राचा एकूण व्यवसाय 1,51,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे बँक लघुवर्गीय बँक विभागातून मध्यमवर्गीय बँक विभागात पोहोचली आहे. त्याचबरोबर गेल्या 3 महिन्यात बँकेला 166 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्यकारी संचालक CV राजेंद्रन उपस्थित होते. नरेंद्र सिंग म्हणाले, सप्टेंबर महिन्याअखेर बँकेच्या डिपॉझिटमध्ये 17,165 कोटी रुपयांनी वाढ झाली असून ते 86,541 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 24.74% वाढली आहे. बँकेला मिळणारे उत्पन्न सर्वाधिक हे महानगरांमधून येत असून ते 63.53% आहे. त्यापाठोपाठ शहरांमधून 16.82% उत्पन्न मिळत आहे. सगळ्यात कमी उत्पन्न ग्रामीण भागातून मिळत असून ते 9.25% आहे. ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवण्यासाठी तेथे नव्या शाखा उघडण्यात येणार आहेत. या वर्षभरात तब्बल 220 शाखा सुरू करण्यात येणार असून त्यापैकी 25% या ग्रामीण भागात असणार आहेत. सप्टेंबर महिन्याअखेर 49 शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी 99 शाखा या महाराष्ट्रात उघडण्यात येणार असून पुणे आणि आजूबाजूला 14 शाखा सुरू होणार आहेत. ATMची संख्याही वाढवण्याचा प्रयत्न असून सध्या असलेल्या 505 ATMची संख्या 668 वर नेण्यात येणार आहे, अशी ही माहिती त्यांनी दिली. इंदू मिल जागा प्रश्नी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले. इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहर शाखेच्या वतीने बेलबाग चौकात जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे हिंदू मिलची जागा स्मारकासाठी मिळालीच पाहिजे या मागणीचे फलक आणि घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची ओळख पलट झाल्यानंतर शिवाजीनगर येथून त्यांना सोडण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केवळ वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत असून तांत्रिक अडचणीच्या नावाखाली आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका या रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यातील पक्षाचे कार्यकर्ते तसेच राजकीय नेत्यांनी इंदू मिलची जागा डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळावी यासाठी जेल भरो आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती रिपाईच्या नेत्यांनी दिली. आंदोलन सुरू असतानाच फरासखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी आले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर ओळख परेड करून त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते नवनाथ कांबळे यांनी दिली. आंदोलनात रिपाईचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, नगरसेवक सिद्धार्थ देंडे, नगरसेविका सुनंदा देवकर, आसिफ गांगुर्डे, महेश शिंदे, हनुमंत साठे, संजय सोनवणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. जेजुरी गडावर तब्बल 18 तास मर्दानी दसरा सोहळा रंगला होता. तब्बल 18 तास रंगलेल्या जेजुरीच्या मर्दानी दसरा सोहळ्याची शहरातील मुख्य चौकातील रावण दहन आणि गडकोटावरील चित्तथरारक खंडा स्पर्धेने दुपारी 12 वाजता सांगता झाली. जेजुरीचा हा मर्दानी दसऱ्याचा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लोक आले होते. संपूर्ण रात्रभर डोंगर उतारावरील पालखी सोहळ्याची कसरत, आकर्षक हवाई फटाक्यांची आतषबाजी, भंडाऱ्याच्या उधळणीबरोबरच देवाचा होणारा जयघोष, पालखी सोहळ्यासमोर लोककलावंतांची हजेरी, देवाचा ऐटदार अश्व, सनई चौघड्याचा मंगलमय स्वर आणि वीरश्री निर्माण करणाऱ्या तुतारीचा निनाद या सर्व पार्श्वभूमीवर संपूर्ण डोंगर उतारावरील तात्पुरत्या बसवलेल्या दिव्यांचा प्रकाश यामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. रात्री 2 वाजता मल्हारगडावरील पालखी सोहळा आणि उंच डोंगरावरील कडेपठार पालखी सोहळ्यातील उत्सव मूर्तींची देवभेट हवाई फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीत सुमारे तासभर रंगली होती. त्यानंतर दोन्ही पालख्या मुख्य चौकातील पालिका पटांगणावर विसावल्या. या ठिकाणी रावण दहनाचा सोहळा उरकून नगर प्रदक्षिणेद्वारे सोहळ्याने गडाकडे कूच केले. शूट आउट रोखणारे पोलीस आणि स्थानिक नागरिकांचा पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
SP कॉलेजच्या मैदानाजवळ एकाचा खून करण्यासाठी फिल्डिंग लावलेल्या तिघांना पकडण्याची मोलाची कामगिरी करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आणि सह आयुक्त संजीव कुमार सिंगल यांनी रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला. फरासखाना पोलीस स्टेशनच्या दक्ष कर्मचारी सुनील धमाले, मुख्यालयाच्या महिला पोलीस कर्मचारी सारिका सनप, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंग गायकवाड, कर्मचारी AS सीताफळे, HP कांबळे आणि साने गुरुजी वसाहतीतील स्थानिक नागरिक विशाल विठ्ठल पवार, मनोज बनसोडे तसेच रवींद्र मधुकर ऐनापुरे यांचा पोलीस आयुक्तांनी गौरव केला. धमाले यांना 10,000 रुपये, सानप यांना 5,000 रुपये, गायकवाड यांना 3,000 रुपये तर कांबळे आणि सीताफळे यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचे पारितोषिक दिले. स्थानिक रहिवासी पवार, बनसोडे आणि ऐनापुरे यांना प्रत्येकी 1,000 रुपये आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. सह आयुक्त सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, शहाजी सोळुंखे, उपायुक्त मकरंद रानडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत आदी यावेळी उपस्थित होते. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.